प्रेक्षकांनो, आज पण छान दाखवलंय बयो। सुरुवातीला पण बघतोय की आरवने बयोला फोन करून कळवलंय जो काही इराने तमाशा घातलाय। आता बयो त्याला म्हणते, आरव दादा हे बघ, तू फक्त असंच दाखवत राहा की तुला यातलं काहीही माहिती नाहीये। आरव म्हणतो, बयो आपण हे जे काय करतोय ते बरोबर करतोय ना ग? नाही भलतंच काही होऊन बसलं तर? बयो म्हणते, दादा हे बघ, तू काळजी करू नकोस। तुला एवढा विश्वास आहे ना की आपले बाबा आपल्याला सोडून जाऊ शकणार नाही। तू ना आपल्या लहानपणीचे बाबा आठव, मग तुला माझं बोलणं पटेल। आरवला बयोचं बोलणं पटलंय प्रेक्षकांनो। त्या दोघांचं छान डिस्कशन दाखवलंय त्यांनी। पुढे आपण बघतोय ही गौतमी जी आहे ना ती खूपच रेस्टलेस झाली आहे। ती ते दुष्यंतला भेटली आहे। दुष्यंत तिला म्हणत असा, अगं गौतमी एवढं टेन्शन घेऊ नकोस ग, तू काय एवढी रेस्टलेस झाली आहे? तेव्हा गौतमी म्हणते, तुला माहिती नाहीये ती पोरगी खूप डेंजर आहे। अरे ती स्टोरूम पर्यंत पण पोहोचली होती। दुष्यंत म्हणतात, तुला म्हणत होतो मी की शुभंकरला आपण शिफ्ट करूयात। गौतमी म्हणते, हे बघ ते सुद्धा खूप डेंजरस आहे, तुला कळत कसं नाहीये? त्या बयोला ना शुभंकरला शोधणं कठीण नाहीये आणि आता आरव तिच्या नादाला लागून बाबा बाबा करायला लागलाय। त्या दुष्यंतला सुद्धा टेन्शनच येतं आता की आपण पकडले जाऊ, गोत्यात येऊ असं। गौतमी त्याला बरंच घाबरून देते। काय करायचं आता, तू काहीतरी कर। अरे आपल्याला असं गाफील राहून चालणार नाहीये। ती बयो जर शुभंकर पर्यंत पोहोचली ना तर आपलं काही खरं नाहीये, काहीतरी विचार कर दुष्यंत म्हणतात, गौतमी तुला आधीच म्हटलं होतं मी, आता ह्यावर काय करणार आहे आपण? गौतमी म्हणते, हे बघ तुला मी आधी पण सांगितलं होतं आणि आताही तेच सांगतेय, त्या पोरीला कॉलेजमधनं बाहेर काढ। काही झालं तरी ती तिच्या गावाला गेली पाहिजे। आता हे दुष्यंत म्हणतात, ते पॉसिबल नाहीये, पण गौतमी म्हणते तुला ते करावंच लागेल, तू काहीही कर। पुढे आपण बघतोय बयो अभ्यास करता करता स्वयंपाक करत असते आणि अचानक तिला अभिरामचा फोन येतो। तो म्हणतोय, अगं सरस्वती, मला आरवने ना तुझ्या बाबाचा फोटो पाठवलाय, काय करायचंय त्याचं? बयो म्हणते, अरे मीच सांगितलं होतं आरव दादाला तुझ्या मोबाईलवर फोटो पाठवायला, माझ्याकडे तो तसला तुमच्यासारखा मोबाईल नाहीये ना। तू एक काम कर, त्याचे ना प्रिंट काढ। आता ही जी अंकिता आहे ना हिला असं वाटतं आपण तिथे उगाचच हेरगिरी करावी आणि बयो काय बोलतीये ते ऐकावं, आणि म्हणून ती तिथे त्या बयो जे बोलत असते ना त्याचा कानोसा घ्यायला लागते आणि बयोच्या हातनं ते वरण सांडून जातं आणि ते अख्खच्या अख्खं जमिनीवर पसरतं। त्यामुळे आता अंकिता घाबरते, कारण मोकल काकू काय सोडणार आहेत का या दोघींना? आणि आवाजामुळे मोकल काकू आल्याच आणि या दोघींवर चांगलीच फायरिंग केली आहे। काय ग, तुम्हा दोघींना काही कळतं का? शिव्या खायचा एक चान्स सोडत नाही तुम्ही माझ्या। तेव्हा अंकिता म्हणते, हिनेच केलं काकू। बयो म्हणते, खोटं कशाला बोलतेस ग, तूच मला घाबरवलंस ना? मोकल काकू म्हणतात, अशा कशा ग तुम्ही? आणि काय ग सरस्वती, तिने तुला लाख घाबरवलं असेल, तू काय लहान आहेस का ग घाबरायला? ते काही नाही, तुमच्या ना आता जरा जास्तीच वाढलंय। तुम्ही आता 3 दिवस वरण खायचं नाही, बिना वरणाचाच भात खायचा, हीच तुमच्यासाठी शिक्षा ठरेल। आणि आत्ताच्या आत्ता ही फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आणि यात तुमच्या दोघींची थोबाडं दिसली पाहिजे। बघताय काय माझ्या तोंडाकडे? चला आवरा। पण ही अंकिता खूप चापलुसी आहे, लगेच मोकल काकू करून तिथून निसटून गेली आहे आणि बिचारी बयो ते सगळं आवरून घेते। तसं पण स्वच्छता घरामध्ये ठेवायलाच हवी। असो तर पुढे आपण बघतोय या इराने गौतमीसाठी सूप करून आणलाय, म्हणजे तिला खूपच काळजी असं ती दाखवतीये आणि गौतमीला असं वाटतं की अरे वा बरंच झालं, म्हणजे तिला काळजी आहे। पण आता इरा बोलता बोलता म्हणते, मम्मा अगं मला ना 10,000 रुपये हवेत। गौतमी म्हणते, काय 10,000? अगं परवाच 15,000 दिले होते ना तुला। आता इरा म्हणते, अगं मम्मा पाहिजेत, मला बुक्स घ्यायची आहेत ग। गौतमी म्हणते, ठीक आहे मी देईल तुला पैसे, पण तुला माझं हे काम करावं लागेल, तुला आरवकडे लक्ष द्यावं लागेल इरा। हे बघ तो ना त्या बयोला जाऊन भेटतो, हे चांगलं नाही आपल्यासाठी। आता इरा म्हणते, मम्मा अगं तो काय लहान आहे का प्रत्येक वेळेला मी त्याच्या मागे मागे करायला? आणि तो ना ऐकत नाही माझं, तू ना मला हे कामं सांगू नकोस ग, मला पण माझी पर्सनल कामं असतात ना। गौतमी म्हणते, हे बघ ते महत्त्वाचं आहे का यावेळेला? आता फक्त आरववर लक्ष ठेव, हे महत्त्वाचं आहे। आता इरा मुद्दाम म्हणते की मग एक काम करते, दोरी घेते आणि त्याच्या गळ्यात टाकते आणि एक भाग माझ्या हातात धरते, तो माझ्या मागे मागे येत जाईल आपला। तेव्हा ही गौतमी चिडते आणि म्हणते, हे बघ गंमत करायची वेळ नाहीये ही। आता ही म्हणते त्या दळभद्रीमुळेच हे सगळं होत आहे। तेवढ्यात आरव तिथे येतो आणि या दोघींचं बोलणं ऐकतो अर्धवट, पण लगेच गौतमी त्याला इमोशनल ब्लॅकमेल करते। अरे आरव तू समजून घे ना बाळा, हे बघ बयो आपल्या आयुष्यात आली आहे तेव्हापासून किती प्रॉब्लेम सुरू झालेत पुन्हा, आपण किती हसत खेळत होतो आधी, आपली एवढीच चांगली फॅमिली स्पॉइल करू नकोस त्या मुलीमुळे, तिच्यासोबत बोलत जाऊ नकोस आरव। आता आरवला आठवतं बयो त्याला सांगते की तू असं दाखव की काही झालेलंच नाहीये, एकदम नॉर्मल राहा। त्यामुळे आरव सुद्धा गौतमीच्या होला हो करतो आणि म्हणतो, मम्मा तू काळजी करू नकोस, मी नाही बोलणार हं बयोशी, तू फक्त तुझ्या तब्येतीची काळजी घे।
आणि गौतमीला विश्वास बसलाय की आता आरव पुन्हा असं करणार नाही, पण आरवच्या मनामध्ये मात्र काहीतरी वेगळंच सुरू आहे। आता आपण बघतोय की बयो रात्री उठून बसते आणि एक रुलिंग पेपर घेते आणि त्यावरती एक फॉर्मॅट म्हणजे लिहून काढते पेनाने आणि लिहिता लिहिता तिला अचानक तिच्या बाजूला शुभमकर दिसताय। शुभमकर तिला म्हणतात, काय रे बाळा, एवढ्या रात्रीचं काय करतेस तू हे? बयो म्हणते, बाबा मी ना तुम्हाला शोधण्यासाठी प्रयत्न करते आणि हे सगळं ना मी आता कॉलेजमध्ये लावणार आहे बघा, म्हणजे तुम्ही मला लवकर भेटाल। बाबा मला तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे हो। शुभमकर म्हणतात, हो भावी डॉक्टरीनबाई, मला पण तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे। बयो म्हणते, बाबा बघा मी तुम्हाला लवकरच शोधून काढेल। बयोला शुभमकरांचे भास होतात प्रेक्षकांनो, छान दाखवलंय ते, म्हणतात ना मनी वसे स्वप्नी दिसे तसं काहीतरी। तर पुढे आपण बघतोय की या पोटे सरांनी त्या स्टोरूमच्या बाहेर एकदम स्ट्रिक्टली सगळं पॅक करून टाकलंय, म्हणजे आतमध्ये जाऊ नका, आत डेंजर आहे असे बोर्ड वगैरे ते लावणार आहे तिथे। ते पिऊन दादा तिथे ते काम करत असतात, ते म्हणतात, सर असं काय आहे आतमध्ये? तेवढ्यात कॉलेजचे काही विद्यार्थीही समोरून जात असतात, तर पोटे सर त्यांना समोरून सुद्धा जाऊ देत नाही आहे। इकडे काय काम आहे तुमचं, चला निघा इकडून। आता ते पिऊन दादा म्हणतात, अहो मी काय म्हणतोय सर, नाही हे सगळं कशासाठी, नाही नेमकं आहे तरी काय आज स्टोरूममध्ये? पोटे सर म्हणतात, तुला काय करायचं आहे बाबा, तुझे हे कमकुवत इंग्लिश आम्ही सहन करतो ना, तसं तू हा आदेश सहन कर। आता ते पिऊन दादा म्हणतात, पण मी एकदा जाऊन बघितलं तर। तेवढ्यात ते तिथे दुष्यंत येतात आणि म्हणतात, अजिबात जायचं नाही, हे माझे इन्स्ट्रक्शन आहेत, तिथे आत कोणीही जायचं नाही आणि तुला काय काम असतं रे तिकडे आतमध्ये जायला? तेव्हा ते पिऊन दादा म्हणतात, अहो क्लिनिंगसाठी सर। दुष्यंत म्हणतात, माझ्या परवानगीशिवाय कोणालाच जाऊ द्यायचं नाही आतमध्ये। पोटे सर म्हणतात, नाही सर नेमकं काय आहे का इथे एवढी सिक्युरिटी वगैरे, सहज माझ्या माहितीस्तव विचारतोय मी। आता दुष्यंत म्हणतात, काही नाही आहे, ऑडिट होणार आहे आणि काही महत्त्वाच्या वस्तू आहेत तिथे, तुम्ही तो बोर्ड सांगितला तो आणला का? पोटे सर म्हणतात, हे काय सर, आणला ना, मी स्वतः जाऊन आणला बरं का। दुष्यंत म्हणतात, ठीक आहे, आणि माझ्या परवानगीशिवाय आत क्लिनिंगला सुद्धा कोणालाच पाठवायचं नाही आहे, कळलं तुम्हाला? पोटे सर ठीक आहे असं म्हणतात। दुष्यंत गेल्यानंतर त्यांना प्रश्नच पडलाय की नेमकं हे सगळं चालू कशासाठी आहे? तर प्रेक्षकांनो काहीशी अशी पक्की पॅकिंग करून टाकली आहे त्यांनी स्टोरूमकडे, पण तुम्हाला असं वाटत नाही का ह्यामुळे जास्ती हायलाईट होईल हे सगळं? असो, तर पुढे आपण बघतोय अभिरामनी ते फोटो प्रिंट करून घेतलेत, समोरासमोरच आहेत बयो आणि तो। बयो म्हणते, अभिराम आता हे प्रिंट आहे ना आपण कॉलेजच्या तिथे लावूयात आणि हॉस्पिटलच्या बाहेर पण लावूयात। मला ना सतत असं वाटत असतं की बाबा इथेच कुठेतरी आहे आणि मी आता बाबाची मिसिंग कंप्लेंट लिहिणार आहे पोलीस स्टेशनमध्ये, पोलिसांना शोधून काढतीलच, आपण पण प्रयत्न करूया। अभिराम म्हणतो, हो बयो काही हरकत नाही आहे, पण इतक्या दिवसानंतर तुम्ही कंप्लेंट करताय तर ते घेतील का कंप्लेंट? बयो म्हणते, घ्यायला तर हवी, आपण प्रयत्न करू। आता ते प्रिंटआउट दिलेत त्या माणसाने आणि अभिराम तिला म्हणतोय, काही झालं तर मी आहे तुझ्यासोबत। प्रेक्षकांनो इथे हा रिव्ह्यू पूर्ण झाला आहे। पुढे आपण बघतोय की बयोने ते प्रिंट दाखवलेत आरवला, असे मिसिंगचे प्रिंट तिने काढून आणलेत। ती आरवला सांगते की ती आता हे पॉम्पलेट सगळीकडे चिटकवणार आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करणार आहे बाबा मिसिंग झाल्याची। तेवढ्यात तिथे गौतमी आली आहे, पण बयो तिच्या समोर उभी आहे आणि गौतमी तिच्या मागे, त्यामुळे गौतमीने अजून तरी ते शुभमकरचे प्रिंट्स बघितले नाही आहेत। पण बघेल का गौतमी, काय वाटतं तुम्हाला? मला तरी वाटतं नाही बघणार इतक्यात। सो प्रेक्षकांनो असा होता आजचा रिव्ह्यू। काय वाटतं तुम्हाला, सापडतील का लवकर शुभमकर? बयोचे प्रयत्न मात्र मस्त सुरू आहेत प्रेक्षकांनो, जरा बरं दाखवतात ते इतर गोष्टी दाखवण्यापेक्षा। तर मग आवडला ना रिव्ह्यू, प्लीज लाईक करायला आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।